नमस्कार. आज आपण गाजराची खीर कशी बनवायची ते पाहतोय. त्यासाठी इथे पाववाटी तांदूळ मी धुवून एक 2 तास भिजत घातला आहे. 2 तासानंतर ते छान मऊ झालेत. हाताने कुस्करता येतील इतके मऊ झाले. त्याचबरोबर 10-12 बदाम घेतलेत, 3 वेलची घेतलेत. पाहिजे असेल तुम्ही ते मिक्सरला फिरवू शकता किंवा चिरून घेऊ शकता. गाजर 2 घेतले आहेत, एक छोटं एक मोठं. त्याची साल काढून वरचा आणि खालचा भाग काढून बारीक खिसणीने किसून घेतलं आहे. अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलं आहे. तो फुल क्रीम दूध आहे. ते ऑलरेडी मी गरम करून गार केलेलं आहे, त्यामुळे त्याला साई आहे. त्या साईसकट मी दूध घेते आहे. आता इथे 1.5 चमचा तूप घेतले. तुपावरती बारीक खिसणीने खिसलेले जे गाजर आहे ते परतून घेतलं आहे. त्याचा रंग चेंज झाला आहे, म्हणजे थोडं मऊ झालं आहे ते. त्यात हे उकळलेलं दूध घातलं आहे मी. थोडंसं मिक्स करून घेऊयात. आणि आता इथे तांदूळ आहेत ते मी हाताने कुस्करून घेतलेत. पाहिजे असेल तर तुम्ही मिक्सरला थोडंसं सरभरीत असं वाटून घेऊ शकता. आता तांदूळ घातल्या मी साखरही घातली आहे, म्हणजे तांदूळ जेव्हा शिजेल तेव्हा ते गोडवा आहे तो आतपर्यंत जाईल. तर इथे ती क्लिप मिस झाली आहे, तर मिक्स करून घेऊयात. याला 20 ते 25 मिनिट शिजण्यासाठी लागतात. त्याचबरोबर ड्रायफ्रूट देखील मी कट करून घातले. लहान मुलं असेल तर तुम्ही तेही पेस्ट करून घालू शकता. 20 मिनिटानंतर ही खीर खायला तयार आहे. खूप टेस्टी लागते. एकदा नक्की ट्राय कराल, तुम्हाला नक्की आवडेल.